जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला। बैसरन भागात दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून ठार मारलं। या घटनेनंतर या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांचा काळीज पिळवटून एक व्हिडिओ समोर आलाय। हातात बंदूक आणि लष्करी गणवेशातील भारतीय जवानांना पाहून या पर्यटकांच्या पायाखालची वाळू सरकली। पुन्हा दहशतवाद्यांशी सामना झाला की काय या भीतीपोटी या पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी याचना केल्या। बिथरलेल्या पर्यटकांनी आम्हाला मारू नका म्हणून याचना केल्या, मात्र त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांना आपण भारतीय सैनिक असल्याचं सांगत धीर दिला। बैठो 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 आराम से बैठो। फायरिंग कर रहे हैं वो लोग। हाँ फायरिंग कर रहे हैं। कुछ चोट है? मेरे बाजू में बगल में था। क्या ब्लड कहीं लगा है? चोट क्या बेटा? अच्छा ठीक ठीक बैठो, मैं पट्टी करता हूँ आपको। अरे नहीं 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 नहीं, हम लोग पहलगाममध्ये जेव्हा हल्ल्याला सुरुवात झाली तेव्हाचा एक व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दिसतायत। प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीनं तिथं आनंद घेत होतं। कोणी फोटो काढतंय, कोणी गप्पा मारतंय, लहान मुलं मनसोक्त धावतायत। मात्र अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज येतो। काहींना आधी वाटलं की काही अंतरावर लष्कराचं एखादं ऑपरेशन सुरू असावं, मात्र जेव्हा काही लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या तेव्हा सर्वांनाच भीती वाटू लागली। लोक सैरावैरा पळू लागले। काही क्षणात आनंदी वातावरणाचं रूपांतर रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या तांडवात झालं। कुंदड़ भीड़ कुंडी 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 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।